राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला शरद पवारांच्या पक्षाकडून आव्हान देण्यात आले। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्या पीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। नेमका आता या सुनावणी दरम्यान काय घडणार याचे अपडेट्स तुम्ही पुढारी न्यूजवर बघणारच आहात। सुप्रीम कोर्टामध्ये थेट आज ही सुनावणी पार पडेल। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची ही सुनावणी असेल। राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला त्याला आव्हान देणारी याचिका शरद पवारांकडून दाखल करण्यात आली होती। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। शिवाजी, आज विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावली जाऊ शकते कोर्टाकडून असं म्हटलं जातंय, कशा संदर्भात नेमकी नोटीस असू शकते? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये दोन्ही गटातील कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलं नव्हतं। त्याविरोधात जयंत पाटील हे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले आहेत आणि या प्रकरणासंदर्भात अद्यापपर्यंत थेट अशी सुनावणी पार पडलेली नाही। एक मेन मुद्दा आहे की या प्रकरणामध्ये थेट पार्टी म्हणून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे, त्यामुळे त्यांच्या निर्णयाच्या विरोधात ही सुनावणी होणार असल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना याची नोटीस धाडली जाऊ शकते। आणि दुसरा मुद्दा म्हणजे या प्रकरणात जी सुनावणी आहे ती सर्वोच्च न्यायालयात होणार की उच्च न्यायालयात या संदर्भात देखील सुनावणी फैसला आज होऊ शकतो। त्यामुळे आजची सुनावणी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत। त्या अगोदर या सगळ्या प्रकरणाचा निपटारा झाला तरच या सुनावणीला अर्थ राहणार आहे। अन्यथा जर नोव्हेंबर नंतर या सगळ्या प्रकरणावरती निकाल जरी आला तरी कोणताही आमदार अपात्रतेच्या संदर्भात फक्त नैतिकतेचा मुद्दा शिल्लक राहील आणि कायद्याच्या राज्यामध्ये फक्त नावापुरतं नैतिकतेचा मुद्दा म्हणून त्या निश्चित शिवाजी। आणि या सुनावणीचे अपडेट्स आता प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।